शाहूवाडी तालुक्यात 3 ठिकाणी बॉक्साईट खाणींचा प्रस्ताव आहे। त्यासाठी 6 आणि 9 जून रोजी ठेवण्यात आलेली जनसुनावणी रद्द करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मधुकर बाचुळकर यांनी दिलाय। शासनाचे आणि पर्यावरणाचे अनेक नियम तुडवून खाणीतून उत्खनन होतं, त्यातून निसर्ग ओरबाडला जात असून त्याचे दुर्गामी परिणाम कोल्हापूर जिल्ह्यावर होत आहेत। त्यामुळे नव्या खाणी नकोत, असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय। शाहूवाडी तालुक्यातील घुंगूर बॉक्साईट ब्लॉक आणि परळी बॉक्साईट खाणकाम प्रकल्पाबद्दल अनेक प्रश्न आहेत। या दोन्ही प्रकल्पाबद्दल अवलंबण्यात येणारी उत्खननाची प्रक्रिया बेकायदेशीर आणि अनियमित आहे। तरीही जिल्हा प्रशासनानं 6 आणि 9 जून रोजी याबाबत जनसुनावणी जाहीर केली आहे। पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मधुकर बाचुळकर यांनी आज त्याबद्दल स्पष्ट भूमिका मांडली। मुळात संबंधित खाणीसाठी असणाऱ्या जमिनीचा भाडेपट्टा करार 2024 मध्येच संपलाय। तसंच पर्यावरण मूल्यांकन अहवालाची कुठेही दक्षता घेतलेली नाही। शाहूवाडी तालुका हा पश्चिम घाटातील सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचा पट्टा आहे। शाहूवाडी तालुक्यातील 52 गावं अतिसंवेदनशील आहेत। त्यामुळे या ठिकाणी बॉक्साईटचं उत्खनन केल्यास वन्यजीव आणि वनस्पती धोक्यात येण्याची शक्यता आहे। यापूर्वी पर्यावरणाला हानी पोहोचत असल्यानं गोवा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही खाणी बंद केल्या आहेत। आता पुन्हा नव्यानं खाणी सुरू करण्याचा घाट घातला जातोय, असं डॉक्टर बाचुळकर यांनी नमूद केलं। पश्चिम घाटात 68% असणारं वनक्षेत्र आता केवळ 37%वर आलंय। जंगल संपल्यानं वन्य प्राणी मानवी वस्तीकडे वळत आहेत। अशा वेळी पुन्हा खाणींना परवानगी दिल्यास वन्य प्राणी आणि मानव यातील संघर्ष वाढू शकतो। तसंच या सुनावण्या तालुका आणि जिल्हा स्तरावर घेणं आवश्यक असतानाही मुद्दाम दुर्गम भागात आणि पावसाळ्यात सुनावणी घेतली जात आहे। जागरूक लोकांना तिथं उपस्थित राहता येऊ नये, असाच हा डाव असल्याचं बाचुळकर यांनी सांगितलं। पर्यावरण संरक्षणासाठी प्रस्तावित खाणींना तीव्र विरोध असून प्रशासनानं या सुनावण्या रद्द केल्या नाहीत तर न्यायालयीन लढा दिला जाईल, असा इशारा बाचुळकर यांनी दिलाय। पत्रकार परिषदेत तानाजी रवंदे, सुग्रीव कांबळे, जीवन साखरे, संदीप केसरकर, सचिन चौगुले, राहुल चौगुले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।